मुंबईमध्ये कोथिंबीर 200 रुपये जोडी विकली जाते। अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या कोथिंबीर सर्वात महाग विकली जाते। अमरावतीमध्ये 100 रुपयांची जोडी मिळते तर 400 रुपये किलोने कोथिंबीर या ठिकाणी विकली जाते। होलसेल बाजारामध्ये 300 ते 350 रुपये किलो दर आहे। अमरावती भाजी मार्केट मधली ही दृश्य आपण बघू शकतोय। कोथिंबीर महाग झाल्याचं दिसून येते। एकीकडे शेतकऱ्यांना फटका बसताना दिसून येतोय। शेतीमध्ये पाणी साचलेलं आहे काही ठिकाणी आणि शेती पिकांचं नुकसान होत असतानाच कोथिंबीरीचे दर या ठिकाणी वाढताना दिसून येत आहेत। मुंबईमध्ये कोथिंबीर 200 रुपये जोडी झालेली आहे तर अमरावतीमध्ये 100 रुपयांची एक जोडी या ठिकाणी विकली जाते आणि 400 रुपये किलो कोथिंबीर विकली जात असल्याची माहिती अमरावतीमधून समोर आली। अमरावती भाजी मार्केटमधून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। सध्या अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे आणि त्याच पावसामुळे जर बघितलं गेलं तर भाजीपाल्यांचे दाम मोठ्या प्रमाणात कळलेले आहेत। त्या आपण अमरावती शहराचे दृश्य बघू शकतो। मुसळधार पाऊस चालू आहे मात्र या पावसामुळे जे आहे याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य माणसाला आणि शेतकऱ्यांना बसलेला आहे। कारण का भाजीपाला पूर्णपणे महागलेला आहे। मी सध्या अमरावती शहरातील भाजी मार्केटमध्ये आहे आणि संपूर्ण भाज्याचे दर आहे ते मोठ्या प्रमाणात कळलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोजच्या जीवनातील घटक म्हणजे कोथिंबीर सध्याचं कोथिंबीरचं जर किलोचे रेट जर बघितले तर 400 रुपये किलो कोथिंबीर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। मात्र चिकन जर पाहायला गेलं तर 180 रुपये किलो आहे। मात्र चिकन पेक्षा दुप्पट जे भाव आहे जे कोथिंबीर या ठिकाणी दिसून येत आहे। आपण जर बघा आपण संपूर्ण दृश्य जर बघा भाजी मार्केट परिसराचे संपूर्ण दृश्य आहे। आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया, दुकानदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। त्याला काय सांगाल कोथिंबीर काय रुपये किलो सध्या? 400 रुपये किलो सध्या। का बरं इतका रेट? ते सर्व पाण्याचा इफेक्ट पडलेला आहे। कारण की कसं आहे की सतत पावसामुळे जे पीक पाणी आहे त्याचा नासाडी खूप होत राहिलेली आहे आणि शेतकऱ्यांचं असं झालं जे 100% पहिले निघत होता आता हे 10%वर उरलेलं आहे। हे 10%वर उरलेल्या मालावर आवक घटल्यामुळे भाजीचे भाव वाढलेले। नक्कीच मुसळधार पाऊस चालू आहे। त्याच पावसाचा फटका जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य माणसाला बसलेला आहे। कारण का कोथिंबीरचे भाव जे आहे जे 400 रुपये किलो आहे। मुंबईमध्ये जर आजचे कोथिंबीरचे रेट जर बघितले तर 200 रुपये किलो आहे। मात्र मुंबईपेक्षा जास्त दुप्पट रेट म्हणजे अमरावतीमध्ये आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मात्र आता मोठा फटका बसलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।